नमस्कार मित्रांनो, 5 मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण दररोज 5 मिनिटं इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करणार आहोत। आपण वाक्य भरपूर समजून घेतले, वाक्यरचना समजून घेतली, त्याच्यानंतर लिसनिंगची प्रॅक्टिस केली असेल, त्याच्यानंतर आपण इंग्लिश छानपैकी लिहू शकतो आणि वाचू शकतो। फक्त आपण जर बोलण्याच्या संबंधी जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची ते आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर काही नाही, एकदम सिंपल आहे। जे टेन्सेस आहेत इंग्लिश मध्ये, जे 3 प्रकारचे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, हे जे 3 टेन्सेस आहेत त्याचे जे उपप्रकार आहेत, एकूण असे प्रत्येकी 4 उपप्रकार पकडून 12 उपप्रकार होतात। तर तेच 12 उपप्रकार आपण रोज आयच्या पुढे एक वर्ब घेऊन बोलायचं आहे। जसं की आय प्ले, मी खेळतो, मी खेळतो, आय प्ले, ठीक आहे। त्याच्यानंतर मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, मी खेळलो आहे, आय हॅव प्लेड, मी खेळत असतो, आय हॅव बीन प्लेइंग। तर बघा, हे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार मधले जे वाक्य आहेत हे आपण पाठ करायचे आहेत आणि न बघता बोलण्याचा आपण सराव करायचा आहे। मी एकाच व्हिडिओमध्ये 12 प्रकारचे जे वाक्य आहेत ते सांगितलेले आहेत, तो व्हिडिओ तुम्ही बघा। त्याच्यामध्ये याचे फॉर्म्युला वगैरे सर्व मी एक्सप्लेन केलेलं आहे। ते बघितल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ह्या स्टेपवर यायचं आहे, तुम्ही न बघता वाक्य बोलायचे, ठीक आहे। त्याच्यानंतर पास्ट टेन्स मधले वाक्य, जसं की मी खेळलो, आय प्लेड, मी खेळत होतो, आय वॉज प्लेइंग, मी खेळलो होतो, आय हॅड प्लेड, मी खेळत असे, या ठिकाणी मी खेळत असे, आय हॅड बीन प्लेइंग। नंतर सिंपल फ्युचर मधलं पहिलं वाक्य आहे मी खेळेल किंवा मी खेळीन, ठीक आहे। सो आय विल प्ले, मी खेळत असेल, आय विल बी प्लेइंग, मी खेळलो असेल, भविष्याची गोष्ट आहे, मी खेळलो असेल तर आय विल हॅव प्लेड, मी खेळत राहील, आय विल हॅव बीन प्लेइंग। झाले हे 12 वाक्य। तर हे फक्त 12 वाक्यच नाही बोलायचे, तर तुम्हाला ह्याच 12 वाक्यांचं निगेटिव्ह पण बोलायचं आहे। जसं की आता इथं मराठीमध्ये मी फक्त निगेटिव्ह वाक्य लिहिलेलं नाहीये, तरी पण आपण ते निगेटिव्ह बोलू शकतो। एकदम सोपं आहे, फक्त तुमचं हे पहिले पार्ट तुम्ही करायला पाहिजे। हे जर आलं तर तुम्हाला नॉट टाकायला काही अवघड काम नाहीये। नॉट टाकून तुम्ही निगेटिव्ह बोलायचे। नॉट टाकणं बघा किती सोपं आहे। आय प्ले जर असेल, मी खेळतो, तर मी नाही खेळतो म्हणजे मी नाही खेळत, तर आय डोंट प्ले। इथं तुम्हाला डोंट टाकायचं आहे फक्त। मी खेळतो, मी नाही खेळत, आय डोंट प्ले, आय प्ले, आय डोंट प्ले, ठीक आहे। आय एम प्लेइंग, मी खेळत आहे, मी नाही खेळत आहे, सो आय एम प्लेइंगचं होईल आय एम नॉट प्लेइंग। इथं ॲमच्या नंतर नॉट टाकायचं आहे, आय एम नॉट प्लेइंग। आता मी हे लिहत का नाही मित्रांनो, कारण आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस करायची। तुम्ही सरळ हे पाठ करून डायरेक्ट बोललात तर तुमचं स्पीकिंगच्या दिशेने डायरेक्ट पहिली स्टेप जी आहे तुमची ती डायरेक्ट स्पीकिंगच्या दिशेने पडेल। लिहिण्यामध्ये काही लोकांना, आता आपण कुठल्या स्टेजला आहोत हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे इंग्लिश स्पीकिंगमध्ये, कारण आपल्याला लिहिण्यापासून सुरुवात करायची का वाचण्यापासून सुरुवात करायची, का लिहिता वाचता येतं, ग्रामर येतं, सगळं येतं, परंतु बोलण्याचा सराव येत नाही। तर त्यांच्यासाठी ही सगळ्यात पहिली स्टेप आहे मित्रांनो। हा जो चार्ट आहे आपला टेन्सेसचा, जो आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, सर्व प्रकारचे 12 प्रकारचे टेन्सेस, तर तो जर पाठ केला तर हे तुम्हाला लगेच जमेल। त्याच्यामुळे आय प्लेड, मी खेळलो, मी नाही खेळलो, आय डिड नॉट प्ले। इथं मात्र तुम्हाला डिड नॉट टाकायचं आहे। मी नाही खेळलो साठी काय येणार आहे, मी खेळलो आणि मी नाही खेळलो तर आय डिड नॉट प्ले, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं लगेच वॉचच्या नंतर तुम्हाला नॉट टाकायचं आहे। मी खेळत होतो म्हणजेच मी नाही खेळत होतो, निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर आय वॉज नॉट प्लेइंग। मी खेळलो होतो, आय हॅड प्लेड, मी नाही खेळलो होतो, आय हॅड नॉट प्लेड। फक्त हॅडच्या नंतर नॉट, वॉचच्या नंतर नॉट, इकडे आय हॅड बीन प्लेइंग, आय हॅड नॉट बीन प्लेइंग, हॅडच्या नंतर मध्ये हॅड आणि बीनच्या मध्ये नॉट, आय हॅड नॉट बीन प्लेइंग, मी नाही खेळत असे, मी खेळत असे, मी नाही खेळत असे, आय हॅड नॉट बीन प्लेइंग। त्याच्यानंतर मी खेळेल, आय विल प्ले, मी नाही खेळेल, आय विल नॉट प्ले, मी खेळत असेल, आय विल बी प्लेइंग, मी नाही खेळत असेल, आय विल नॉट बी प्लेइंग, मी खेळलो असेल, आय विल हॅव प्लेड, आय विल नॉट हॅव प्लेड, आय विल नॉट हॅव प्लेड। त्याच्यानंतर आहे मी खेळत राहील, आय विल हॅव बीन प्लेइंग, मी खेळत राहील, आय विल हॅव बीन प्लेइंग, मी नाही खेळत राहील, आय विल नॉट हॅव बीन प्लेइंग। तर हे झाले निगेटिव्ह। तिसरं करायचंय ते म्हणजे तुम्हाला व्हर्बल, हे जे आहे या सर्व वाक्यांचं तुम्हाला प्रश्नामध्ये रूपांतर करून बोलण्याचा सराव करायचा आहे। जसं की
आय प्ले असेल, डू आय प्ले, इथं तुम्हाला डू घ्यावा लागेल, डू आय प्ले. एम आय प्लेइंग, इथं याला उलटं करायचं आहे. आय एम प्लेइंगचं बघा, मी खेळतो का, सो डू आय प्ले. इकडे मी खेळत आहे तर आय एम प्लेइंग आहे. मग मी खेळत आहे का, याला उलटं करायचं, एम आय प्लेइंग. मी खेळलो आहे, आय हॅव प्लेड. मी खेळलो आहे का, हॅव आय प्लेड, हॅव आय प्लेड. मी खेळत असतो का, हॅव आय बीन प्लेइंग, हॅव आय बीन प्लेइंग. जसं याला पण उलटं केलं, याला पण उलटं करायचं. इथं फक्त इथं डू टाकायचं आहे तुम्हाला, बाकी तुम्हाला ह्या दोघांची जागा बदलून तिथं लगेच तुम्हाला प्रश्न बनवता येईल. तर अशा पद्धतीने इकडे पण आपण प्रश्न बनवून आपण स्वतःशी प्रॅक्टिस करायची. आय प्लेड, मी खेळलो का, इथं जसं डू घेतलं तसं इथं डीड घ्यायचंय, डीड आय प्ले. त्याच्यानंतर मी खेळत होतो, तर त्याचं होईल मी खेळत होतो का, सो आय वॉज प्लेइंग, सो वॉज आय प्लेइंग. मी खेळत होतो का, जसं इथं एम आय प्लेइंग केलं तसंच इथं वॉज आय प्लेइंग. मी खेळत होतो का, मी खेळलो होतो, आय हॅड प्लेड. मी खेळलो होतो का, हॅड आय प्लेड. बघा सेम आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला जागा बदलायची आय आणि हॅडची. ठीक आहे. त्याच्यानंतर मी खेळत असे, आय हॅड बीन प्लेइंग, सो हॅड आय बीन प्लेइंग. मी खेळत असे का, हॅड आय बीन प्लेइंग. पुढे मी खेळेन, आय विल प्ले. मी खेळेन का, विल आय प्ले, विल आय प्ले. प्रश्न होईल, मी खेळत असेल, आय विल बी प्लेइंग, सो विल आय बी प्लेइंग, विल आय बी प्लेइंग. मी खेळत असेल का, मी खेळलो असेल, आय विल हॅव प्लेड, सो मी खेळत असेल का, विल आय हॅव प्लेड. मी खेळलो असेल का, मी खेळलो असेल, आय विल हॅव प्लेडचा प्रश्न, मी खेळलो असेल का, विल आय हॅव प्लेड, विल आय हॅव प्लेड, विल आय हॅव प्लेड. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, मी खेळत राहील, आय विल हॅव बीन प्लेइंग. याचा प्रश्न बनवायचा असेल, मी खेळत राहील का, सो विल आय हॅव बीन प्लेइंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे जे वाक्य आहेत हे नॉर्मल वाक्य, त्याच्यानंतर नॉर्मलचे निगेटिव्ह आणि निगेटिव्हचे प्रश्न जर आपण बनवायला शिकलो, बोलायला शिकलो, तर मित्रांनो आपण जनरली 3 काळामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या 12 प्रकारांमध्येच आपण बोलतो. मग एक तर 12 प्रकारांमध्ये आपण स्टेटमेंटमध्ये बोलतो, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य नसलेले. त्याच्यानंतर निगेटिव्ह असलेले वाक्य पण बोलतो आपण, आणि आपण एक तर प्रश्न पण बोलतो. म्हणजे हे स्टेटमेंट्स, पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स म्हणूया आपण. त्याच्यानंतर निगेटिव्ह स्टेटमेंट्स आणि व्हर्बल म्हणजे क्वेश्चन. तर ह्या पद्धतीने हे व्हर्बल क्वेश्चन मध्ये आपण याचं रूपांतर करायला शिकलो पाहिजे. म्हणजे या 12 जे व्हर्बल क्वेश्चन्स आहेत, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचं आपण येस किंवा नो मध्ये उत्तर देतो. जसं की आय प्ले, डू आय प्ले, आय एम प्लेइंग, एम आय प्ले, येस किंवा नो मध्येच उत्तर. तर हे 12 प्रश्न, 12 निगेटिव्ह आणि 12 नॉर्मल सेंटेन्सेस, असे एकूण झाले तुमचे 36. 36 वाक्य जर तुम्ही बोलू शकलात, फक्त एक वर्ब असेल. आणि या ठिकाणी समजा वर्ब मी प्ले घेतलेला आहे, ठीक आहे. आता मी राईट घेतो, म्हणजे मी लिहितो. तर आता मी तुम्हाला आय राईट पासून, तर आय राईट पासूनचे हे 12 वाक्य बोलून दाखवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर 12 निगेटिव्ह बोलून दाखवतो आणि त्याच्यानंतर 12 व्हर्बल बोलून दाखवतो. तर ती प्रॅक्टिस बघा कशी करायची. सुरुवातीला जर आपण लिहून घेतले तरी चालेल, किंवा डायरेक्ट बोलण्याची प्रॅक्टिस केली तर ते जास्त उत्तम आहे मित्रांनो. कारण लिहिण्यामध्ये जेवढी आपण क्षमता वाया घालवतो आपली, तेवढी डायरेक्ट ताकद जर बोलण्याला लावली तर तुम्ही जास्त लवकर बोलायला शिकाल, ठीक आहे. तर आय राईट, मी लिहितो, आय राईट. आता मी लिहितो, मी हे मराठीतून नाही बोलत, डायरेक्ट इंग्लिशमधून बोलून दाखवतो. आय राईट, आय एम रायटिंग, आय हॅव रिटन, आय हॅव बीन रायटिंग, ठीक आहे. आय रोट, आय वॉज रायटिंग, आय हॅव रिटन, आय हॅव बीन रायटिंग. फ्युचरमध्ये आय विल राईट, आय विल बी रायटिंग, आय विल हॅव रिटन, आय विल हॅव बीन रायटिंग. त्याच्यानंतर आता निगेटिव्ह, हे झाले 12चे नॉर्मल, ठीक आहे. आता 12 वाक्यांचं निगेटिव्ह. सो आय राईटचं होईल आय डोंट राईट, आय राईटचं काय होईल, आय डोंट राईट. आय एम रायटिंग, आय एम नॉट रायटिंग. आय हॅव रिटन, आय हॅव नॉट रिटन. आय हॅव बीन रायटिंग, आय हॅव नॉट बीन रायटिंग. झाले. त्याच्यानंतर पास्ट मधले आय रोटचं होईल, आय रोटचं होईल आय
didn't write. I didn't write. I was writing. I was not writing. I had written. I had not written. त्याच्यानंतर फ्युचर मधलं I will write चं होईल I will not write. I will be writing चं होईल I will not be writing. I will have written चं निगेटिव्ह होईल I will not have written. त्याच्यानंतर I will have been writing चं होईल I will not have been writing. तर हे झाले निगेटिव्ह. त्याच्यानंतर प्रश्न, जसं की आय राईट आहे, आय राईटचा प्रश्न होईल डू आय राईट. आय एम रायटिंग आहे, एम आय रायटिंग. बघा, आय हॅव रिटन आहे, हॅव आय रिटन. आय हॅव बीन रायटिंग आहे, हॅव आय बीन रायटिंग. त्याच्यानंतर आय रोट आहे पास्ट मधला. आता आय रोटचं होईल डिड आय राईट, आय वॉज रायटिंग, वॉज आय रायटिंग. आय हॅड रिटन, हॅड आय रिटन. त्याच्यानंतर आय विल राईट, विल आय राईट. I will be writing, will I be writing. I will have written, I will have written. So will I have written, I will have been writing. So will I have been writing. तर हे झाले तुमचे 12, 12 आणि 12 असे 36 नॉर्मल, निगेटिव्ह आणि वर्बल. तर हे 36 वाक्य आपल्याला हे बोलता आले पाहिजेत, ते सुद्धा न पाहता. आता ह्या वाक्यांचा जो फॉर्म्युला आहे हा पण आपला पाठ असायला पाहिजे. जसं की या ठिकाणी प्ले आहे. आता मी प्ले नंतर राईट हे वर्ब घेतलं. तुम्ही रीड घेऊ शकता, तुम्ही वॉक घेऊ शकता, तुम्ही लुक घेऊ शकता, फॉरगेट, राईट, जे काही सगळे वर्ब आहेत जे आपण डेली कन्व्हर्सेशन मध्ये येतं ते आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण इंग्लिश स्पीकिंग मध्ये जास्त लवकर इम्प्रूव्हमेंट आणू शकतो. त्याच्यानंतर याचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, आता हे जर तोंडी तुम्ही सांगू शकले तर ते पण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही हे स्वतःशी बोलण्याचा जास्त सराव केला पाहिजे. जसं की आय प्लेचा फॉर्म्युला काय होईल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आय एम प्लेइंगचं काय होईल, सब्जेक्ट प्लस टू बी, हा टू बीचा रूप आहे आणि इथं वर्ब प्लस ING आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅव हॅज इथं येतं प्लस या ठिकाणी V3 येतं. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅव बीन येतं किंवा हॅज बीन येतं आणि इथं वर्ब प्लस ING, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर अदर वर्ड्स. तर अशा पद्धतीचं हे जे काही फॉर्म्युला आहे, इथं सब्जेक्ट प्लस V2 आहे, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ING आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 हा सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे पास्ट परफेक्टचा. त्याच्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट प्लस हॅड बीन, इथं फक्त हॅड बीनच येतं कारण हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि मग या ठिकाणी येतं वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर मग प्लस अदर वर्ड्स. तर या ठिकाणी येतं सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस या ठिकाणी वर्ब 1 V1 येतं. इथं आय शाल पण वापरतो आपण आणि आय विल पण वापरतो, दोघं बरोबर आहे. आय एम इथं या ठिकाणी आय विल बी प्लेइंग हा आहे पास्ट फ्युचर कंटिन्युअस टेन्स तुमचा. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड असा फॉर्म्युला आहे. इथं या ठिकाणी सब्जेक्ट प्लस शाल विल आयच्या नंतर येतो शाल या ठिकाणी प्लस फ्युचर परफेक्ट टेन्स, तो शाल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड. इथं फक्त हॅव येतं कारण हा फ्युचर परफेक्ट मध्ये आहे, इथं परफेक्ट मध्ये आपण हॅज वापरत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी मी खेळत राहील सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. तर मित्रांनो हे जे आहे हे सर्वात अगोदर आपण पाठ केलं पाहिजे. त्याच्यानंतर नॉर्मल मध्ये पाठ केलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण निगेटिव्ह मध्ये पाठ केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर व्हर्बल मध्ये पाठ केलं पाहिजे. तर हे आपल्याला न बघता कोणालाही न विचारता डायरेक्ट आपण स्वतः हे प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे रिस्पॉन्स समजा समोरचा जर आपल्याला ऐकणारा लिसनर्स नसेल किंवा कोणी आपल्याशी बोलणारा नसेल तरी सुद्धा आपण हे स्वतः प्रॅक्टिस करून आपण स्वतः इम्प्रूव्ह करू शकतो ही गोष्ट. तर हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की बोलताना आपण ग्रामरमध्ये तर असे बरेच आहेत की आपण पॅसिव्ह मध्ये पण बोलतो, ऍक्टिव्ह मध्ये पण बोलतो, नाही का. बरेच असे फ्रेजेस आहेत त्यांचा वापर करून आपण बोलत असतो किंवा टाईप ऑफ सेंटेन्सेस आहेत, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह आहेत, त्याच्यामध्ये आपण बोलत असतो. पण काळ हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत कारण हा काळ जो आहे हा कुठल्याही भाषेचा जो आहे तो बेस असतो, नाही का, तो पाया असतो. त्याच्यामुळे हे जर समजलं
तर तुम्हाला बाकीचं समजणार आहे. ॲक्टिव्ह पॅसिव्ह ते नंतर समजणार आहे जेव्हा तुमचे टेन्सेस क्लिअर असतील. तर हे सगळ्यात अगोदर क्लिअर करा. याच्यावर जास्त मेहनत घ्या. रोज 5 मिनिटं एवढं तुम्ही बोललं पाहिजे. जसं की या ठिकाणी आपण आता राईट घेतलं नाही का, गो पण घेऊ शकता तुम्ही. आय गो, आय एम गोईंग, आय हॅव गॉन, आय हॅव बीन गोईंग, आय वेंट, आय वॉज गोईंग, त्याच्यानंतर आय हॅव गॉन, आय हॅड गॉन आणि त्याच्यानंतर आय हॅड बीन गोईंग. त्याच्यानंतर आय विल गो, आय विल बी गोईंग, आय विल हॅव गॉन, आय विल हॅव बीन गोईंग. जसं की आय गोचं असेल आय डोंट गो, त्याच्यानंतर आय एम गोईंगचं असेल आय एम नॉट गोईंग, त्याच्यानंतर आय हॅव गॉन त्याचं निगेटिव्ह असेल आय हॅव नॉट गॉन, त्याच्यानंतर आय हॅव बीन गोईंग, आय हॅव नॉट बीन गोईंग, त्याच्यानंतर आय वेंट असेल तर त्याचं निगेटिव्ह करता आलं पाहिजे आय डिड नॉट गो. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कठीण कुठे जाणार आहे, इथं जे सिंपल पास्टचा जो निगेटिव्ह आहे, सिंपल पास्टचा निगेटिव्ह कसा करायचा, तर मी तुम्हाला इथं निगेटिव्ह आय डिड नॉट प्ले, जसं मी आता म्हटलं की आय डिड नॉट गो आणि आय डिड नॉट राईट, मगाशी म्हटलं होतं राईटचं वर्ब घेतलं होतं तेव्हा. तर हे डिड नॉट का आलेलं आहे, तर आपण एक डू डज डीडचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. डू डज आणि डीडचा वापर आपण कसा करायचा त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कारण हा सिंपल पास्टचा जे वाक्य आहे त्याचा जर तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी आय डिड नॉट प्ले हे तुमचं वाक्य होईल आणि मग त्याचा प्रश्न तुम्हाला डिड आय प्ले होणार आहे. डिड आय प्ले बघा, सुरुवातीला आपण आय प्लेड, त्याच्यानंतर आय डिड नॉट प्ले. आता या ठिकाणी प्लेड घेतलेलं आहे आणि इथं प्ले आलेलं आहे. तर हा जो डीड आहे हा पास्ट टेन्स आहे, त्याच्यामुळे आपण तिथं डीड नंतर नेहमी वर्ब वनच येतं, डीड नंतर V2 कधीच येत नाही. म्हणून आपण इथं V1 घेतलेलं आहे. सो आय डिड नॉट प्ले, आय डिड नॉट राईट, आय डिड नॉट गो असं होणार आहे. मग तुमची मेन थोडंसं जर कठीण वाटलं तर तुम्हाला बाकी इथंच आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रश्न बनवताना ॲम आय प्लेइंग, हॅव आय प्लेड, हॅव आय बीन प्लेइंग यालाच उलटं करायचं आहे. वॉज आय प्लेइंग, हॅड आय प्लेड, हॅड आय बीन प्लेइंग, विल आय प्ले, विल आय बी प्लेइंग, विल आय हॅव प्लेड, विल आय हॅव बीन प्लेइंग. तर याला इकडं केलं आणि याला इकडं केलं तर तुमचा प्रश्न तयार झाला. मग सोपं काय, तर तुम्हाला हे जर पाठ असेल तर याला तुम्ही सहज आदलाबदल याच्या जागेची करू शकता आणि तुम्हाला प्रश्न बनवता येईल. आणि नॉट तर तुम्हाला टाकायचं आहे आय विल नॉट, आय विल नॉट, आय विल नॉट, आय विल नॉट. इथं तुम्हाला नॉट टाकायचं आहे, इथं तुम्हाला नॉट टाकायचं आहे, इथं सुद्धा तुम्हाला नॉट टाकायचं आहे. फक्त इथं डू टाकायचं आहे तुम्हाला, डू आणि मग नॉट, दोघांच्या मध्ये डू आणि मग नॉट. आय डू नॉट प्ले, आय डोंट प्ले. त्याच्यानंतर आहे आय एम नॉट प्लेइंग, इथं नॉट आहे. आय हॅव नॉट प्लेड, इथं नॉट आहे. आय हॅव नॉट बीन प्लेइंग, इथं नॉट आहे. ठीक आहे. मग आय प्लेड असेल तर आय डिड नॉट प्ले, इथं डीड टाकायचं. जसं आता इथं डू टाकला आपण तसं इथं डीड टाकायचं आहे. आय डिड नॉट प्ले, जसं या ठिकाणी आय डिड नॉट प्ले. फक्त प्लेचा तुम्हाला प्लेडचा प्ले होणार आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला निगेटिव्ह करण्यासाठी काहीच अवघड नाही आहे. आय वॉज नॉट प्लेइंग, इथं सुद्धा आय हॅड नॉट प्लेड, इथं सुद्धा आय हॅड नॉट बीन प्लेइंग आणि इकडे सुद्धा नॉट कंटिन्यू. तर नॉटचं वाक्य आणि त्याच्यानंतरचं प्रश्नाचं वाक्य. सुरुवातीला आपण नॉर्मल सेंटेन्सेस बोलायला शिकलो पाहिजे. नॉर्मल सेंटेन्स तर मोस्ट आहे मित्रांनो, तुम्हाला आलंच पाहिजे. ठीक आहे, तर मस्ट आहे नॉर्मल सेंटेन्स, तुम्हाला आलंच पाहिजे. तुम्ही अनेक असे वर्ब आहेत, जसं की मी मगाशी राईट घेतलेलं होतं. गो आहे, राईट म्हणजे लिहिणे, गो म्हणजे जाणे. लिसन आहे, लिसन म्हणजे ऐकणे, नाही का. तर या ठिकाणी असे जे वर्ब आहेत हे तुम्ही आयच्या नंतर प्रॅक्टिस करून करून ते बोलले पाहिजेत आणि हे 12 वाक्य तुम्हाला आलंच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. आपल्याला जी काही प्रॅक्टिस करायची आहे ती याच पद्धतीने आजपासून करायची आहे आणि रोज तुम्हाला नवनवीन, रोज तुम्ही एक वर्ब जरी घेतलं, मी म्हणत नाही तुम्ही 10 वर्ब घ्या आणि सगळे वाक्य एकदाच बोला. एकच वर्ब घ्या. आज जसं हे प्ले घेतलेलं आहे हेच तुम्ही बोलले तरी चालेल. नॉटवाले वाक्य पण समजून घ्या आणि व्हर्बलचे वाक्य सुद्धा समजून घ्या मित्रांनो आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. चला तर भेटूया आपण अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.